हॅलो गाईज, तर आज आपण चाललो आहे एकविरेला. तर पहाटेचे 4:45 झाले आहेत आणि आम्ही निघतो एकविरेला. ही जी मागे बस दिसते त्याच बसमध्ये जाणार आहोत. त्यामुळे साईडचे जे शॉप होतं जिथे आरीवर्कचा क्लास चालू असतो, तर तिथल्याच ह्या सगळ्या स्टुडंट आहेत, त्यांच्यासोबत आम्ही सगळे चाललो आहे मस्त एकविरेला. तर नारळ वगैरे फोडून घेतला आम्ही आणि ते जे ड्रायव्हर होते त्यांनाच सांगितलं नारळ फोडा, कारण की ही गर्ल्स ट्रिप होती आणि सगळ्या गर्ल्सच होत्या, फक्त 1-2 जेंट्स होते फक्त बस, बाकी आम्ही सगळ्या लेडीजच होतो. तर मग असं आम्ही सुरुवात केली 4:45ला पहाटे जायला. तर मस्त जाताना आम्हाला मस्त व्ह्यू खूप 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 छान व्ह्यू दिसला आणि तो व्ह्यू, आणि मेन म्हणजे मला तर झोपच नाही आली, पण व्ह्यू खूप छान होता. मस्त पाऊस पण पडत होता आणि हे धुकं वगैरे मस्त होतं आणि बाकीचे काय झोपायची कामं करत होती. हे बघा 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 कसे डुलक्यात येतात ते. ओके. आणि येस, आम्ही सगळ्यात मागे लास्ट सीटलाच बसलेलो चौघीजणी. आणि मग जेव्हा आम्ही तिकडे पोचलो तेव्हा आम्ही बटाटे वडे आणि पाव म्हणजेच वडापाव खाल्ला आणि मग नंतर सुरुवात केली वरती जायला. तर वरती जायला अराऊंड आम्ही 11 वाजता सुरुवात केली, कारण की गेलो तिकडे रूमवर, फ्रेश वगैरे झालो आणि आवरलं आणि मग वरती चढायला सुरुवात केली. हे बघा मागून पोरी येतात ते. तर अशा आम्ही सगळ्या पोरी मिळून वरती चढायला सुरुवात केली आणि जाता जाता मका वगैरे मीन्स तिथे मिळतं ना छोटं छोटं थोडं थोडं, तर ते असं खात खात आम्ही गेलो वरती. आणि वरती जाऊन एवढी गर्दी होती, ही तर काहीच नाही. हे तर इथे तर नेहमीच गर्दी असते आणि आज त्या दिवशी संडे होता, तर बघा तुम्ही लाईन बघू शकता, लाईन किती मोठी आहे. आमच्या पुढे मागे सुद्धा लाईन आहे, ती तुम्हाला दिसतीये. तर आम्ही जिथे दुकानं लागतात ना तिथून लाईनीत उभं राहून गेलो असू. अराऊंड आम्हाला 1-1.5 तास लाईनीमध्येच लागला होता, त्याच्यापेक्षा जास्तच समजा. पण काय करणार, म्हणजे थकवा काय एवढा वाटला नाही, कारण की मंदिरात दर्शनाला चाललो होतो. तर मग ठीक आहे, एवढे ते वाट आम्ही बघूच शकतो. आणि वरती धबधबा दिसतोय तुम्हाला, आ हा हा, तिथला नजारा म्हणजे एवढा सुंदर होता. पावसाळी वातावरण, थोडा थोडा पाऊस पडत होता. येस, खाली नका विचारू, खाली खूप चिखल होता, पण वातावरण खूप छान होतं. तुम्हाला मी समोरचा पण व्ह्यू दाखवते. हे बघा, हे पण किती छान दिसते, मस्त इकडनं व्ह्यू वगैरे खूप छान दिसत होता. सगळेजण फोटो वगैरे काढायचं काम करत होते, तर म्हणून मग मी पण काही शॉर्ट्स घेतले मस्त व्हिडिओचे. आणि म्हणजे एक ओव्हरऑल खूप छान वातावरण होतं. आणि पावसाळ्यात येस, त्याच्यामुळे जास्त गर्दी होती इकडे. तर ही बघा, आतमध्ये पण खूप जास्त गर्दी होते. आम्ही इथे सुद्धा अर्धा एक तास राहिलो असो उभं, ठीक आहे. आणि हे दिसतंय VIP गेट, इथून डायरेक्ट एंट्री, पण त्याच्यासाठी पैसा 150 का 200 रुपये काहीतरी होतं. हे बघा, इथे आम्ही थांबलेलो. ही रूम होती, इटवाळ्याचंच कोणतरी होते, त्यांची आम्ही रूम घेतलेली तिथे आरामासाठी. आणि मग काय उतरलो आणि येस, हे काम चालू आहे तिथलं. मला खाली उतरताना शूट नाही करता आलं, कारण की पाऊस आलेला आणि हातात खूप सामान होतं, म्हणून काय मी शूट केलं नाही. तर डायरेक्ट हे बसमध्ये बसल्यावर जे काम चालू आहे तेच मला दाखवता आलं, कारण की नंतर खूप आमची हैराणी झाली खाली उतरताना, पाऊस, परत एवढं सगळं सामान वगैरे ते घेताना, म्हणून. तर थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बाय बाय, टेक केअर.